या सगळ्या हेराफेरी करून सत्तेत राहून फक्त 35% मते मिळतात आणि 35%च्या पलीकडे 65% मतं ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. जनतेचे अधिकार मारून टाकणं याकरता जनसुरक्षा विधेयक या नावाने कामराच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला आहे, त्याच्या एकूण क्रिएटिव्हिटीवरती हल्ला आहे. जेव्हा लढ्यासाठी ते रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांना अर्बन नक्सल म्हणून, पत्रकारांना अर्बन नक्सल म्हणून कसं कोंडीत पकडता येईल ते म्हणजे जनसुरक्षा विधेयक. गोधी मीडिया सोडून जे काय मीडिया आहे ते आमचं ऐकत नाही, त्यांनी ऐकलं पाहिजे. सरकारला लेखाण वाचणं सहन होत नाही, ऐकणं सहन होत नाही आणि सरकारला रस्त्यावरची आंदोलनं सहन होत नाही. एक अलिखित अशी इमर्जन्सी त्या देशात सुरू आहे. ज्यांनी त्या इमर्जन्सीला विरोध केला ते आता याही इमर्जन्सीला विरोध करताय. नमस्कार, मी विश्वास उडकी. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र सरकारचं जनसुरक्षा विधेयक 25. मागच्या वर्षी त्यांनी ते विधेयक आणलं आणि त्याच्यावरती प्रचंड विरोध दिसल्यानंतर त्यांनी ते मागे घेतलं, कारण इलेक्शन्स होत्या. आता प्रश्न असा आहे की गेले 10 वर्ष संपूर्ण देशभर आणि विशेष करून 2018-19 नंतर एक अलिखित अशी इमर्जन्सी या देशात सुरू आहे. इमर्जन्सीच्या कालखंडामध्ये इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये डावे उजवे मधले सगळेच जण विरोध करत होते आणि आतही जाऊन आले. पण ती इमर्जन्सी आणि आत्ताची अलिखित इमर्जन्सी याच्याविषयी आता डावेही बोलतायत, उजवेही बोलतायत आणि अर्थातच लोकशाहीवादी पण बोलतायत. ज्यांनी त्या इमर्जन्सीला विरोध केला ते आता याही इमर्जन्सीला विरोध करतायत, फक्त भारतीय जनता पार्टी सोडून. इंदिरा गांधीच्या विरोधात तेव्हा बोलणं हे भारतीय जनसंघ किंवा भारतीय जनता पार्टीला, जनसंघच होता तेव्हा, राष्ट्रीय संघ होता, त्यांना ते सोपं होतं. पण राष्ट्रीय संघाची आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि इमर्जन्सीला विरोध करत करत इंदिरा गांधींना माफीपत्र देऊन स्वतःची सोडवणूक करून घेणं हे त्यांनी केलं. बाळासाहेब देवरस हे त्यातलं एक मोठं नाव आहे, तत्कालीन प्रमुख, सर्वांना माहिती आहे. अशी माफीपत्र समाजवादी आणि डाव्यांनी कधी केलेलं नाहीत. त्यांनी विरोध म्हणजे विरोध केला. पण आता ह्या सगळ्या काँग्रेस विरोधाचा परिणाम म्हणून RSS आणि भारतीय जनता पार्टी आता सत्तेवर आली, हे एक सत्य आहे. आणि अलिखित इमर्जन्सी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पूर्वीची जी काही इमर्जन्सी होती त्या ठिकाणी जे आत पण जाऊन आले तेव्हाही आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती अशी कधी पाळी आली नव्हती बंदी घालण्याची. इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता सारख्या वृत्तसमूहाने आपली पानं कोरी ठेवली, साधनाने विरोध केला, अनेकांनी अग्रलेख लिहून विरोध केला, अनेक पद्धतीने लोक विरोध करत होते. अशा वेळेस इमर्जन्सीला विरोध करणारे अगदी पु ल देशपांडेंची भाषणे पण आम्ही ऐकलेली आहेत, दुर्गाबाई भागवतांची भाषणे आम्ही ऐकलेली आहेत. त्यामुळे हे सगळं लिहिणं आणि बोलणं जनतेने ऐकलेलं आहे आणि म्हणून पर्याय म्हणून काँग्रेसचा पराभव आणि भारतीय जनता पार्टी नव्हे तर जनता पार्टीचा उदय होणं, त्याच्यात डावे उजवे मधले सगळे आले. आता परिस्थिती अशी आहे, RSSचा वर्चस्व आहे, भारतीय जनता पक्ष ही त्यांची जी काही पॉलिटिकल विंग आहे त्याची सत्ता आहे आणि गेले 10 वर्ष 11 वर्ष आपण भारत किती मागे गेलाय, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या मागे गेला हे आपण पाहतो. आणि संविधानातले जे मूलभूत अधिकार आहेत त्यातला सर्वात महत्वाचा अधिकार मत देणं, प्रत्येक नागरिकाला एक मत आहे, त्या मतांची पण चोरी होताना आपण बघितली. इलेक्शन कमिशन हाताशी, स्वायत्त संस्था हाताशी, या सगळ्या गोष्टीचा एक गैरवापर गेल्या 10 वर्षात पाहिला. आणि माध्यमच सगळी ताब्यात घेतल्यानंतर त्या माध्यमातून काय बातम्या पेरतायत आणि काय बातम्या छापल्या जात आहेत, त्यातलं खरं काय आणि खोटं काय हे समजण्याची त्यांची क्षमताच नाही, ते बळकले गेलेले आहेत. त्यामुळे हिंदू मुस्लिम द्वेष जोरात आहे
आणि समाजात अशी धर्माच्या आधारावरती मतविभागणी करूनच त्यांना सत्तेवरती राहता येतात आणि फार फार तर 31 ते 35% मतं मिळतात, असा गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे. या सगळ्या हेराफेरी करून सत्तेत राहून फक्त 35% मतं मिळतात आणि 35%च्या पलीकडे 65% मतं ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत आणि लोक काही बदलत नाहीत. मग काय करा? अलिखित इमर्जन्सी आता लिखित करा. संविधानाची मोडतोड तर चालूच आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पुरोगामी महाराष्ट्राचा आपण दाखला देत होतो, त्या महाराष्ट्रामध्ये मागच्या अधिवेशनात ही अलिखित इमर्जन्सी एका विधेयकाच्या स्वरूपात बिल आणण्याचा प्रकार झाला आणि आता सूचना मागवल्या. 31 मार्च पर्यंतच्या सूचना आहेत. आज 31 मार्च आहे. आज या विषयावरती मी पहिल्यांदाच मांडणी करतोय. अजून खूप काही बोलायचे आहे, तपशिलामध्ये बोलू. पण आता काय चाललंय? आता अत्यंत योग्य पद्धतीने महाराष्ट्र सरकारमध्ये महायुतीचं सरकार जे आहे, ज्याच्यामध्ये कामराला घाबरणारे आपले उपमुख्यमंत्री आपण बघितले, कामराला घाबरणारे आत्ताचे मुख्यमंत्री पण आपण बघितले. आणि त्या ठिकाणी ज्या शब्दाचा उच्चार अजितदादांनीच पहिल्यांदा केला, त्याचा उच्चार कामराने केल्यानंतर उपमुख्यमंत्री घाबरलेले आहेत. पण हा संविधानावरचा हल्ला आहे, कामराच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला आहे, त्याच्या एकूण क्रिएटिव्हिटीवरती हल्ला आहे. हे लक्षात न घेता आमचा अपमान, अरे तुम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करता, तुम्ही तर महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करता, तुम्ही तर सावित्रीबाई फुलेंचा अपमान करता, तुम्ही कोणाचा अपमान केलेला नाहीये. तुम्ही तुकाराम महाराज, शाहू महाराज, सर्व संतांचा, सर्व महान लेखकांचा, सगळ्यांचा अपमान केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी सरकार सत्तेवर आहे आणि जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली स्वतःची सुरक्षा म्हणजे सगळी सत्ता आपल्या हातात एकवटावी याकरता, जनतेचे अधिकार मारून टाकणं याकरता जनसुरक्षा विधेयक या नावाने लोकांच्या मूलभूत अधिकारांवरती गदा आणणारं असं एक विधेयक आहे आणि म्हणून याच्यावरती बोललंच पाहिजे. आज प्रतिक्रिया देण्याचा शेवटचा दिवस आहे. लाखो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या वेबसाईटवरती, लाखो लोकांनी. त्यात व्यक्ती आहेत, संस्था आहेत आणि तमाम पत्रकारांच्या 9 संघटनांनी प्रेस क्लबला, मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये चर्चा केली, ठराव केला आणि चक्क आपलं मत काय ते मांडायला सुरुवात केली की या जनसुरक्षा विधेयकाला आमचा विरोध आहे. आणि या ठिकाणी कामगार आणि शेतकरी मागे नाहीयेत. त्यांनी सुद्धा 2 दिवसापूर्वीच एक मोठी महाराष्ट्र परिषद घेऊन या जनसुरक्षा विधेयकाच्या नावाने कामगारांचे हक्क, शेतकऱ्यांचे हक्क, त्यांच्या मागण्या, न्याय्य मागण्या, हे जेव्हा लढ्यासाठी ते रस्त्यावरती उतरतात तेव्हा त्यांना अर्बन नक्सल म्हणून, पत्रकारांना अर्बन नक्सल म्हणून कसं कोंडीत पकडता येईल ते म्हणजे जनसुरक्षा विधेयक. त्या विधेयकाच्या तपशिलाविषयी नंतर बोलूच. पण पत्रकारांनी काय लिहावं, काय छापावं, हे त्या जनसुरक्षा विधेयकाचं ज्यांनी ड्राफ्ट केलेलं आहे म्हणजे सरकारने, त्यांना वाटतं की पत्रकारांनी आपल्याला विचारूनच लिहावं. आजही ते तेच करतायत. पण तरी सुद्धा जे काही गोदी मीडिया सोडून जे काही मीडिया आहे ते आमचं ऐकत नाहीत. त्यांनी ऐकलं पाहिजे. मग ते युट्यूबर्स असतील किंवा छोटे पत्रकार असतील, जे गोदीवरती बसू शकत नाहीत, अजून ते मांडीवरती सरकारचे बसलेले नाहीत, स्वतंत्रपणे अनेक व्यक्ती आणि शक्ती यांच्या युट्यूब्स मोठमोठ्या चॅनलपेक्षा अधिक प्रभावी चालतात. हे पण आत्ता सरकारला सहन होत नाही. सरकारला लिखाण वाचणं सहन होत नाही, ऐकणं सहन होत नाही आणि सरकारला रस्त्यावरचे आंदोलन सहन होत नाही. आणि म्हणून तुम्ही सगळेजण देशद्रोही आहात हे सिद्ध करण्याकरता अशा तऱ्हेचा विधेयक आणायचा, अशा तऱ्हेचा एक कायदाच बनवायचा की ज्या कायद्यान्वये पोलिसाला सर्वात जास्त अधिक असेल आणि म्हणून जनसुरक्षा विधेयकाच्या नावाने एक पोलीस राज निर्माण करणं हे महायुती सरकारचं एक लक्ष्य आहे. आणि मग आमच्या या 5 वर्षाच्या राज्याच्या कालावधीत आम्ही म्हणून ती पूर्व दिशा, अशा तऱ्हेची भाषा, अशा तऱ्हेचं कृत्य हे महायुती सरकारचं आहे आणि म्हणून हे चालू देता कामा नये. कारण जनसुरक्षा विधेयक 2024 आणि आता 25 हे संविधानाच्या विरोधात आहे.
हे सांगण्याकरता महाराष्ट्रातल्या गावागावातून, तालुक्यातून, खेड्यातून, शहरातून जनतेने या सरकारचा हा डाव ओळखला पाहिजे. तुम्ही अर्बन नक्षल आहात, तुम्ही देशद्रोही आहात, हे इतके दिवस बोलत होते. पण महाराष्ट्राची 8 कोटी 10 कोटी जनता ही सगळी अर्बन नक्षल आहे का? तुमच्या विरोधातला विचार तुम्हाला ऐकता येत नाही. आज प्रत्येक कामगार आणि प्रत्येक शेतकरी, प्रत्येक मध्यमवर्गीय, प्रत्येक बुद्धिजीवी आणि उद्योजक सुद्धा आज सरकारच्या या आर्थिक धोरणावरून, कामगार धोरणावरून, शेतकरी विरोधी धोरणावरून त्रस्त आहे. नवीन नोकरी निर्माण होत नाही, महागाई कमी होत नाही. अशा वेळेस लोक जेव्हा मत व्यक्त करतात की मला नोकरी पाहिजे, महागाई कमी करा, रोजगार निर्मितीचं धोरण आखा. जीडीपी रसातळाला चाललेला आहे. जीडीपी मध्ये 5 ट्रिलियनची भाषा आहे, पण 3.5 ट्रिलियनपेक्षा आपली इकॉनॉमी नाहीये. आणि शहरी गरिबी आणि ग्रामीण गरिबी टोकाची आहे. एकूण गरिबांची संख्या जर 100 कोटी लोक, ते फक्त जीवनावश्यक वस्तू विकत घेणं एवढाच त्यांचा पगार 8 ते 10 हजार असेल, तर हा देश जगातला 5व्या नंबरचा प्रगत देश कसं म्हणावं? आणि अशा वेळेस 2047च्या विकसित भारताच्या गोष्टी 2025 मध्ये नव्हे 2020 पासून चालू आहे. आणि त्यामुळे यांच्या अमृत काळामध्ये ज्यांनी त्या इमर्जन्सीला विरोध केला ते आता सत्तेवर आहेत आणि 100 त्यांची आलेली आहे. त्यावेळेस अलिखित इमर्जन्सी आता लिखित स्वरूपात आणणं म्हणजे जनसुरक्षा विधेयक 2025 याला कडाडून विरोध झाला पाहिजे. आणि त्याला कडाडून विरोध करत असताना सर्व शेतकऱ्यांच्या संघटना, सर्व कामगारांच्या संघटना, कामगार ते कोणत्याही क्षेत्रातले असतील आणि शिक्षण क्षेत्रातले लोक, या सर्वांनी या जनसुरक्षा विधेयकाची तपशिलामध्ये छाननी करावी आणि हा एक पोलीस राज कायम करणारा असा नवीन कायदा महाराष्ट्र सरकार आणून पाहते. तो पत्रकारांना, कुठल्याही तऱ्हेच्या पत्रकारांना त्यांची बोलती आणि लेखणी बंद करणं यासाठी तो जास्त आहे. सामान्य माणसं बोलतात, लिहितात आणि प्रत्यक्ष आंदोलन करतात. आता कुठल्याही तऱ्हेचं आंदोलन सहन न करणारे सरकार, कारण त्यांच्यामध्ये आग लागलेली आहे. महायुतीतलं ही 3 चाकं ही कधीही घरंगळून जातील अशा अवस्थेत आहेत. आणि म्हणून लोकांच्या स्वातंत्र्याच्या अधिकारावरतीच हल्ला करून लोकांना काबूत ठेवता येणं शक्य आहे असं मुंगिरी लाल के हसीन सपने बघणारे हे महायुतीचे नेते काय म्हणावं यांच्या बुद्धीला. 31 मार्च पर्यंत सर्व सूचना जातील लोकांच्या. ज्यावेळेस पुन्हा एकदा हे विधेयक चर्चेला येईल त्यावेळेस सुद्धा पूर्ण पाडाव झाला पाहिजे आणि रस्त्यावरती लाखोच्या लाखो लोकांनी येऊन त्याला विरोध केला पाहिजे. अशी आत्ता एक प्रचंड संतापाची भावना जनमनात आहे. पत्रकार बोलून दाखवत आहेत, ते पत्रकार संघामध्ये करतायत, प्रेस क्लब मध्ये करतायत, सगळी माध्यमं व्यक्त होत आहेत. आणि म्हणून जनतेने सांगायला पाहिजे, खबरदार, तुम्ही ह्याचा जर कायदा केलात तर तुम्ही सत्तेवरती एक दिवसही राहू शकणार नाही. या पद्धतीचा एक उग्र, ज्याला उग्रच म्हणायला लागेल, अशा तऱ्हेची भावना लोकांनी व्यक्त करायला पाहिजे. उग्र भावना व्यक्त केली की त्याला अर्बन नक्षल म्हणायचं आणि आत टाकायचं, इतके सोपे दिवस राहिलेले नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी आपल्या लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता जो संविधानाची निर्मिती, त्यांचा जयंती समारोह 14 तारखेपासून सुरू होत आहे. अशा या कालखंडात RSS आणि भारतीय जनता पार्टी एवढी मोठी रिस्क घेऊन जन सुरक्षा विधेयक आणू शकते, इतकं वातावरण बिघडलेलं आहे, याची सर्वांनी नोंद घेणं आवश्यक आहे. एवढं मोठं लोकशाही विरोधी कृत्य करताना या महायुती सरकारला जनाची किंवा मनाची काहीच लाज नाही. आपण संविधानावरती वरवंटा फिरवतो याचीही लाज नाही.
लोकांच्या मताची चोरी करणारं इलेक्शन कमिशन बरोबर जिंकून आलेले सरकार आता लोकांची मतच व्यक्त होता कामा नयेत. लोकांची लेखणीच बंद झाली पाहिजे, लोकांची वाणीच बंद झाली पाहिजे आणि जे बोलतील ते पोपटासारखं त्यांचंच म्हणणं बोलतील. एवढंच स्वातंत्र्य ते आपल्या गुलामांना देऊ इच्छितात. पण आम्हाला गुलाम व्हायचं नाहीये. महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेला किंवा तमाम महाराष्ट्रीय माणसाला, मराठी असेल, गुजराती असेल किंवा अन्य कोणताही भाषिकेचा जो महाराष्ट्रात राहतो त्याला गुलाम व्हायचं नाहीये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामी काय असते याच्याविषयी जे प्रबोधन केलंय ते प्रत्येकाच्या मनात आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामी विरुद्ध कसं लोकांनी बंड करावं हे आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये, आधुनिक महाराष्ट्रात अशा तऱ्हेचं महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक, जनतेच्या सुरक्षेच्या निमित्ताने स्वतः पोलीस राजमध्ये कायम राहायचं आणि जनतेला देशद्रोही अर्बन नक्षल म्हणून 8% ही नवीन पद्धत कायद्यान्वये निर्माण करणं, एवढा कुटील डाव या सरकारचा आहे. तो हाणून पाडला पाहिजे. याच्या तपशिलामध्ये आपल्याला वारंवार बोलावं लागेल. आपण ते बोलूच, पण पहिल्यांदा या विधेयकाला का विरोध केला पाहिजे त्याकरता जनमत संघटित करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. ते लिखित स्वरूपात आपलं म्हणणं पाठवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण बोललं पाहिजे. आपण एकजुटीने या विधेयकाचा पराभव करू. हम तो लढेंगे आणि हम तो जीतेंगे. हम तो जीतने के लिए लढाई करते हैं, ही आपली परंपरा आहे. कारण महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 आणि जे 25 मध्ये अंमलात येऊ पाहते त्याचा पूर्ण पराभव करण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले सर्व राजकीय पक्ष, सर्व कामगार संघटना, सर्व शेतकरी संघटना, सर्व मध्यमवर्गीय आणि बुद्धिजीवी लोकांनी आणि व्यापाऱ्यांनी ह्या सर्वांनी मिळून आपल्या नागरी स्वातंत्र्यासाठी कंबर कसली पाहिजे आणि आपलं विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकवण्याकरता, किंबहुना लोकशाही आणि संविधान टिकवण्याकरता एक मोठ्या लढाईत उतरणं आवश्यक आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. धन्यवाद. इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. नमस्कार.